तर श्रीमाच्या घरी गेल्यावर श्रीमाया बघतोय तर काही श्रीमाय झोपेल होता. तर श्रीमाई सोबत आपण नेमकं काय केलं असेल ते तुम्ही ब्लॉग मध्ये आता पुढे बघा. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. तर जय श्रीराम भावनो, कशा तुम्ही सगळे. फायनली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर फायनली आपण चाललो आवरून कॉलेजला. तर बघूयात आजच्या ब्लॉगमध्ये पुढं काय होतंय. तर मित्रांनो, आज कॉलेजला तर जायचं नव्हतं पण जावं लागेल म्हणलं. तर बघू शकता इकडं ऊन एवढं होतं तरी पण गार एवढं लागत होतं ना, तुम्हाला सांगू शकत नाही. तर तुमच्याकडे पण गार पडलाय का नक्की एकदा कॉमेंट्स करून सांगा. तर थोड्याच वेळात कॉलेजला पोहोचल्यावर बघू शकता इथं आपली सगळी मित्र थांबलेली, कारण की गार एवढं लागत होतं त्यामुळे सगळी उन्हात थांबलेली. तर भेटतो तुम्हाला डायरेक्ट कॉलेज सुटल्यावर. तर सगळे लेक्चर अटेंड करून फायनली आपलं कॉलेज सुटल्यानंतर आविष्कार आपल्या मित्राबर काहीतरी कॉन्व्हर्सेशन करत होता. चला म्हणलं आवेला म्हणलं आता चल जाऊया डायरेक्ट आपण आता घरी. तर कॉलेजवरनं घरी आल्यावर जेवण बिवण केलं आणि त्यानंतर आपल्या घरच्यांनी थोडीफार कामं सांगितलेली. चला म्हणलं आता तुम्हाला पण आपण नेमकी काय कामं करतोय ते दाखवा. तुम्ही आज ब्लॉग मध्ये आता पुढे बघा. तर त्यानंतर आपण आलतो बास्केट बीमार्टला. ते कशासाठी आपल्याला घ्यायची होती खारीक, त्यामुळे आलेलो. तर खारीक फायनली घेतली आपण. आता म्हणलं बिलिंग करावून जावं डायरेक्ट आता पुढच्या कामाला. तर बिलिंग केली आणि चाललोय आपण आता दुसरं काम करायला. तर मॉल मधलं फायनली आपलं एक काम झालं होतं. त्यानंतर घ्यायचं होतं आपल्याला कुत्र्याचं भांड. ते आपण नेमकं कुठलं घेतोय ते तुम्हाला ब्लॉग मध्ये आता पुढे दाखवतो. थोड्याच वेळात आलो आपण कुत्र्याचं भांड घ्यायला. तुम्हाला नेमकं भांड कशासाठी येते हे आपण कुत्र्याच्या पाणी प्यायसाठी केलंय, कारण की आपण प्लास्टिकचे आणलेले ते कुत्रे चावून तोडून टाकतात. त्यामुळे म्हणलं यावेळेस आपण डायरेक्ट दगडाचं बनवतो, त्यामुळे बनवलं आपण यावेळेस दगडाचं. तर बघू शकता. तर थोड्याच वेळात म्हणलं घरी जाऊन त्याला स्वच्छ धुवावं. तर थोड्याच वेळात आपण त्याला स्वच्छ धुतलं, एकदम स्वच्छ केलं आणि त्याच्यात डायरेक्ट म्हणलं आता पाणी टाकावतो. पाणी आणलं आपण दुसरं पाणी आणि त्यात पाणी भरून टाकलं. आता कुत्र्याचं काही टेन्शन नाही, किती चावलं तरी हे तुटणार नाही, दात तुटतील पण हे भांड काही तुटणार नाही. थोड्या वेळात आला आविष्कार आपल्याकडे. आविष्कार म्हणला श्रीमाय फोन उचलत नाही. तर बघत काय झालं. तर फायनल चालू आपण आता श्रीमाईच्या घरी. श्रीमाईच्या घराला आपल्याकडे श्रीमाई झोपलाय. तर चला म्हणलं त्याला आता उठवू. तर श्रीमाईच्या घराला श्रीमाई खरंच झोपलेला. म्हणलं पहिले कन्फर्म करावे श्रीमाईचे का. तर आव्याने त्याच्या तोंडावरची रग काढून पहिले कन्फर्म केलं. बघू शकता. तर ह्यो आपला श्रीमाईचे. त्याला म्हणलं आता चेष्टा तर करावीच लागते. तर आव्याने उठवायचा प्रयत्न केला. आता आव्यासमोर उठला आणि परत अंगावर घेऊन झोपला. त्याला म्हणलं आव्याचं काम ते तुझं नाही, ते माझं काम आहे त्याला उठवायचं. तेव्हा फायनली घेतलं आपण आता डायरेक्ट पाण्याची बॉटल. आणि पाण्याची बॉटल घेतल्यावर आपण काय करणार आहे तुम्हाला आता कळत असेल. तुम्हाला कळलं असेल तर तुम्ही एकदा आता कॉमेंट्स करून सांगा. तर डायरेक्ट आपण आव्याला म्हणलं तू रग काढ. तर आव्याने जशी रग ओढली तसं आपण टाकलं श्रीमाईच्या तोंडावर पाणी. तो डायरेक्ट मिनिटात उठला. कैसी लगी आगे स्वाद. तर श्रीमाईला उठून फायनल आलो आपण महादेवाला घेऊन. चला म्हणलं आता सोमवार असल्यामुळे आज पाय पडून येऊ. तर फायनल आलो आपण महादेवाच्या पाय पडायला आणि थोड्याच वेळात पाय पडून चाललोय घरी. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स सांगा. ब्लॉग लाईक करा आणि पेजवर असाल तर फटाफट फॉलो करून घ्या.